नांदुरा पंचायत समिती कार्यालयात धक्कादायक घटना घडली आहे। बीपीएल अर्जदाराचा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज स्वीकारायलाच नकार। तेवढंच नव्हे, चुकीची कारणं देत अर्ज नोंदवला गेला नाही आणि त्यातच आवक जावक कर्मचारी व आस्थापना कक्षातील अधिकाऱ्यांच्या दादागिरीचे आरोप झाले आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड जागृत मालक फाउंडेशननं केलाय। फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा स्पष्ट आहे, दोषींवर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल। 21 ऑगस्ट रोजी फाउंडेशनचे सदस्य दिवसभर पंचायत समितीत प्रतीक्षेत होते, मात्र जनमाहिती अधिकार गैरहजर राहिले। परिणामी बीपीएल अर्जदाराला आरटीआय देण्याची संधीच मिळाली नाही। ही घटना माहिती अधिकार कायद्याच्या अनेक कलमांचं उल्लंघन असल्याचं फाउंडेशनचं म्हणणं आहे। याचे ऑडिओ व्हिडिओ पुरावेही त्यांच्या जवळ उपलब्ध आहेत। फाउंडेशननं प्रशासनासमोर 5 ठोस मागण्या ठेवल्यात। स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, दोषींवर शिस्तभंग व दंडात्मक कारवाई करावी, कायमस्वरूपी पर्यायी पीआयओ नेमावा आणि नुकसान भरपाई द्यावी। फाउंडेशनचा इशारा, 15 दिवसात कारवाई झाली नाही तर राज्य माहिती आयोग, न्यायालय आणि आवश्यक तेव्हा आंदोलनाचा मार्ग हाच आमचा पर्याय असेल। नागरिकांचा माहिती अधिकार हा घटनात्मक हक्क आहे, त्याची अपेक्षा अशी गंभीर बाब मानली जात आहे। आता प्रशासन तातडीनं काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आता ही नांदुरा माहिती थांबा माहिती वीज नमुन्यात आलं पाहिजे, तिकीट लागते तेव्हा त्याच्यावर होते हे करता नाही। हे नुसतं साधं पत्र म्हणून घेतलं जाईल, पण याच्यात वीज मध्ये तुम्ही जी माहिती मागितली अर्जदार अधिनियमच्या आपल्याकडे खाली माहिती अधिकार करीत आहे, एवढे करलेले म्हणून त्यांनी माहिती करीत आहे म्हणजे अशी एवढी केली का माहिती अधिकार याच्यामध्ये खाली फक्त प्रमाणपत्र लावते पण वीज नमुन्यातला नाही तो माहिती अधिकाराला दर्जाच्या खाली माहिती अधिकाराला लावलं तिकीट लागते आणि जे माहिती देतो आपण त्याला पैसे नाही काय माहिती नाही कर्मचारी यांच्या बायोमेट्रिक हजेरीची नोंद काही हजेरी बंद मुळला याची काय माहिती याचं काय हजेरी पंची याचं दर पंची बस मुळला आहे ते नको काय विषयासाठी एकाच एकाला 3-3 विषय एकाच आणि एका विषयासाठी एकच अर्ज पाहिजे। एकाच अर्जदार एक म्हणजे एकाच माणसानं 3 एकदाच माहिती अधिकार मागितले, एकाच कागदावर नाही जमत, वेगवेगळ्या कागदावर पाहिजे। वीज नमुन्यात तर पाहिजे। माहिती अधिकार द्यायचा म्हणतो वीज नमुन्यात नाव नाही, वीज नमुन्यात काय असते अर्जदाराचे नाव असं लिहून असते की नाही, याच्यात ते वीज नमुन्यातला नाही ना। माहिती अधिकाराचा अर्ज जाणून तयार करून काही म्हणतो नाही आमचा आम्ही घेऊन जा 1 रुपयाचा अर्ज भेटते तू 1 रुपयाचा अर्ज भेटते म्हणा, माहिती अधिकाराच्या अर्जात नमूद करून आणून द्या। ही माहिती अधिकार म्हणून घेऊ नाही शकत आम्ही। तिकीट लावून द्या 4 तिकीट लागते दारू तिकीट लागतात का? नाही ना, तिकीट लागत नाही ना। तिकीट तर लागत नाही, पण वीज नमुन्यातला पाहिजे ना। हा जर समजा आमच्याकडे एवढ्या पत्र येतात, त्या पत्रात हे जर पत्र निघून गेलं, हे माहिती अधिकार म्हणून आम्ही गृहीत धरतो कायला, त्याचा नमुना असतो की नाही। आपला राशन कार्डाचा कसा नमुना असतो, दारिद्र्य रेषेच्या कार्डाचा नमुना कसा असतो, तसा माहिती अधिकाराचा एक नमुना आहे दादा। ते 1 रुपयाला भेटते, तिथून घ्या, त्याच्यात माहिती भरा, पाठवून द्या आमच्याकडे, आम्ही घ्यायला तयार आहोत। तरी वाटलं तर मी एक फोटो काढतो आणि काढून ठेवतो आम्ही, पण हा अर्ज माहिती अधिकारात आम्ही नाही घेऊ शकत। तुम्ही जर मागत असाल किंवा मग मी आता बी घेतो, पण त्या उशीर असं सरळ लिहून देतो किंवा सदर
पत्र सदर अर्ज हा माहिती अधिकारात नोंद न घेता साध्या पत्रामध्ये नोंद घेण्यात येईल असं लिहून देतो तुमच्या वतीने. बरोबर आहे का सर? विहित नमुन्यात नसल्यामुळे त्यांना सांगा विहित नमुन्यात. उद्या पाठवलं तरी आम्ही नाही विहित नमुन्यात द्या ना. ते नंतर ते अपीलच लावतील डायरेक्ट आमच्यावर. तुम्ही माहितीच्या अधिकारात मागून सुद्धा माहिती दिली नाही म्हणून. बरोबर आहे का? डायरेक्ट तुम्ही अपील लावतील आमच्या. त्यांना म्हणा उद्या या, परवा या, काही प्रॉब्लेम नाही. आहे आम्ही सोमवारी आले तरी चालेल. सोमवारी आले चालते, उद्या आले चालते, पण विहित नमुन्यात द्या मला माहिती. आणि आम्ही जर ते पत्र घेतलं तर तुम्ही डायरेक्ट अपील टाकशाल ना. ते आम्ही साध्या पत्रात नोंद घेणं तेच. बरोबर आहे की नाही?